कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले। महापालिकेच्या शक्तिधाम रुग्णालयात प्रसूतीनंतर एका नवजात बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांनी संताप व्यक्त करत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार साक्षी तिवारी या गर्भवती महिलेवर शक्तिधाम रुग्णालयात उपचार सुरू होते। कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार प्रसूतीपूर्वी आई आणि बाळाची प्रकृती स्थिर होती, मात्र प्रसूतीनंतर अचानक बाळाची तब्येत बिघडली आणि त्याचा मृत्यू झाला। घटनेनंतर संतप्त नातेवाईकांसह शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड आणि सामाजिक कार्यकर्ते नितीन निकम यांनी रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला। योग्य उपचार आणि आवश्यक वैद्यकीय सुविधांचा अभाव असल्यामुळे ही घटना घडल्याचा आरोप करण्यात आला। महेश गायकवाड यांनी रुग्णालयातील हलगर्जीपणावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत महापालिका प्रशासनाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। या प्रकरणात प्रशासन कोणती कारवाई करते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। या हॉस्पिटलमध्ये एका महिलेचं बाळ असंच पद्धतीचं दगावलं। गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी हे हॉस्पिटल चालू आहे, पण आता हॉस्पिटलमध्ये आम्ही येऊन विचारणा केली डॉक्टर लोकांसोबत। त्यांनी सांगितलं आम्हाला मुबलक औषधं मिळत नाही, मुबलक आम्हाला ज्या चाचण्यांसाठी सामग्री मिळत नाही आणि महिलांसाठी ज्या आम्हाला औषध उपचार हवे आहेत त्या आम्हाला या ठिकाणी मुबलक मिळत नाही, अशा पद्धतीचं त्यांनी थातूरमातूर उत्तर दिलेलं आहे। माझा थेट आरोप आहे की वैद्यकीय त्यांना सेवा देण्यासाठी कुठेतरी हलगर्जीपणा झालेला आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे कोणी रुग्ण येतात ते गरीब घराण्यातले येतात, ज्यांची ऐपत नाही मोठ्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घ्यायची, ते या हॉस्पिटलमध्ये येतात। पण आपलं दुर्दैव असे की आपल्या हॉस्पिटलमध्ये कोणत्या प्रकारचं या ठिकाणी इलाज व्यवस्थित होत नाहीये। या हॉस्पिटलमध्ये कोणत्या प्रकारचं इलाज करण्यासाठी महिला जेव्हा येतात या ठिकाणी सामान्य लोकांसोबत व्यवस्थित वागणूक सुद्धा मिळत नाही, असा आरोप माझा या ठिकाणी आहे। तुम्हाला सांगतो की हा जो बाळ आहे गेल्या 8-9 महिन्यापासून दररोज त्या महिलेचा ट्रीटमेंट चालू होती। शेवटच्या क्षणी ज्या पद्धतीने ट्रीटमेंट द्यायला पाहिजे होती, ज्या पद्धतीने वैद्यकीय सेवा पुरवली पाहिजे ती पुरवली नाही, त्यामुळे हे बाळ या ठिकाणी दगावलं। एका आईची ही जी वेदना आहे ही सर्वसामान्यांना कळावी यासाठी या हॉस्पिटलला त्या आईने सांगितलं, त्या माऊलीने आम्हाला सांगितलं की माझ्यासोबत जे झालं ते इतर महिलांसोबत होऊ नये, यासाठी त्या हॉस्पिटलमध्ये आमच्यासोबत चला। आम्ही या ठिकाणी आलो, या ठिकाणी विचारणा केल्यानंतर ही परिस्थिती अतिशय बिकट आहे। मला महापालिकेवरती माझा आरोप आहे की आपल्यामुळेच, आपल्या हलगर्जीमुळे हा बाळ दगावलेला आहे, त्यामुळे ह्यांच्यावरती 302चा गुन्हा दाखल केला पाहिजे महापालिकेवरती आणि या महिलेला भरपाई मिळाली पाहिजे, जेणेकरून आपल्या या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीची सुविधा मिळाली पाहिजे। नाहीतर असंच हे घडत राहील या हॉस्पिटलमध्ये, त्यामुळे गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि निष्पाप बाळाचा जो जीव गेलेला आहे त्याला जर न्याय द्यायचा असेल तर या ठिकाणी निष्पाप चौकशी झाली पाहिजे आणि जे दोषी असतील त्यांना या ठिकाणी कायदेशीर त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे, अशी माझी मागणी आहे।